लहान मुलांना पालकची भाजी खायला आवडत नाही, तर अशा पद्धतीने पालक पनीर बनवून दिलं तर अगदी आवडीने खातील. आता ही भाजी बनवण्याकरता पालकची भाजी स्वच्छ धुवून गॅसवरती कढईमध्ये गरम पाण्यामध्ये छान अशी 2 ते 3 मिनिट उकडून घ्यायची. लगेच काढून बर्फाच्या थंड पाण्यात घालायची. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढायची. हिरवी मिरची, कोथिंबीर घालून चांगली पेस्ट बनवून घ्यायची. टोमॅटो, काजू, अद्रक, लसूण यांची पेस्ट बनवायची. गॅसवरती कढईमध्ये तेल, बटर, जिरं, तमालपत्र, बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यायचा. लाल तिखट, हळद, धणा पावडर, गरम मसाला घालून छान असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं. यात टोमॅटोची प्युरी घालायची. टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर पालक प्युरी घालायची. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. भाजी चांगली 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायची. नंतर यामध्ये पनीर घालायचं. पुन्हा एकदा भाजी 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. बेडगी मिरची आणि लसणाचा छान असा तडका बनवून वरून घालायचा. तयार झाली पालक पनीर.